आज सर्वाधिक उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत। दुपारी 12:55 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। विशेष करून मोठ्या भरतीवेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। आज 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। दुपारी 12:55 भरती समुद्राला येणार आहे, उधाण येणार आहे। 26 जूनला दुपारी 12:55 4.75 मीटरच्या लाटा उसळणार आहेत। म्हणजेच आज दुपारी या लाटा उसळतील तर उद्या 1:40 4.73 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। उद्याही समुद्राला उधाण येणार आहे। तर 28 जूनला दुपारी 2:26 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। पुढची बातमी बघूयात। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा काल पार पडला। दरम्यान पावसानं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्यानं कृष्णेच्या पातळीत पुन्हा वाढ झाली। यावेळी हजारो भाविकांनी कृष्णा नदीत स्नान आणि दर्शनासाठी इथे गर्दी केली होती। उत्तरेकडून कृष्णेचं पाणी श्रींच्या चरणकमलावरून दक्षिणद्वारात पडतं। यावेळी स्नान करणं आणि दर्शन घेणं ही पर्वणी समजली जाते। दक्षिणद्वार पर्वणी निमित्त सकाळपासूनच श्री क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये भाविकांनी गर्दी केली। त्यानंतर बातमी कोल्हापुरातून। कळंबा तलाव पूर्ण भरलाय, त्यातून मंगळवार पेठ आणि इतर भागांना पाणी पुरवठा केला जातो। काही दिवसांपूर्वीच कळंबा तलावातील पाणी पातळी पूर्णपणे घटली होती, मात्र आता अगदी काही दिवसांमध्येच पावसानं दमदार हजेरी लावली आणि तलाव पूर्ण भरलाय। जवळपास 2.75 TMC इतकी या तलावाची साठवण क्षमता आहे। तर दुसरीकडे सुरतमध्ये मात्र पावसानं अक्षरशः थैमान घातले। मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। अशात रुग्णाला रुग्णवाहिकेपर्यंत नेताना नागरिकांना कसरत करावी लागली। प्रकृती खराब झाल्याने एकाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावलेली, मात्र परिसरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं। अशात नागरिकांनी रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून त्याला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं। 108 મારફતે છે તેમને સારવાર અર્થે ખસેડવામાં આવી રહ્યો છે, પરંતુ સુરત મહાનગરપાલિકા મોટા મોટા દાવાઓ કરતી હોય છે ને આ પ્રમાણેના જ્યારે દ્રશ્ય 108 ની ટીમ છે બાય સ્ટેન્ડ અત્યારે હાલ આપણને જોવા મળી રહ્યો છે, પરંતુ આ પ્રમાણેના દ્રશ્યો સુરત મહાનગરપાલિકા એટલે કે સ્માર્ટ સિટીના દ્રશ્યો કેટલું યોગ્ય છે, કારણ કે દર વખતે આ જગ્યા પર આ પ્રમાણે જ પાણી ભરાતા હોય છે। तर कुठल्याही आदिवासी भागातलं दृश्य नव्हतं, तर सुरतमधलं दृश्य होतं। यानंतर बातमी आहे ढगफुटीबाबतची। हिमाचल प्रदेशच्या कुलू मनालीत ढगफुटी झाली आहे। यामुळे भूस्खलन झाल्यानं अनेक घरं, गाड्या वाहून गेल्या आहेत। यावेळी भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली। यामुळे तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांचे प्रचंड हाल झाले। तरी मनालीतली दृश्य, मनालीमध्ये मोठी ढगफुटी झाली आहे। त्यामुळे पाण्याच्या या मोठमोठ्या लोंढ्यांसोबत अनेक गाड्या वाहून गेलेल्या आहेत। भूस्खलन मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे इथल्या घरांचं आणि या परिसरात असलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। तर मनालीत फिरायला आलेल्या पर्यटकांचेही या ढगफुटीमुळे मोठे हाल झाले। एक बार फिर से गाड़ियां जाती हुई यानंतर ही बातमी जरा काळजीपूर्वक बघा। तुम्ही टीव्ही पाहत असाल तर सावध व्हा, कारण आता पावसाळा असल्यामुळे तुमच्या टीव्हीतून जिवंत साप बाहेर येऊ शकतो।
होय, अशीच एक घटना समोर आली आहे. टीव्ही पाहत असताना टीव्हीत साप दिसत होता. सगळ्यांनाच वाटलं की हा साप सिरियलमध्ये दाखवण्यात आलाय. मात्र हा जिवंत साप होता. चॅनल बदलल्यानंतरही साप वळवळ करतच राहिला. त्यावेळी जिवंत साप टीव्हीत शिरल्याचं उघड झालं. सुदैवानं हा साप वेळीच दिसल्यानं मोठा अनर्थ टळला. परभणीच्या गव्हाणे चौकाजवळ राहत असलेल्या मारुती दुबाकर यांच्या घरी ही घटना घडली. ज्यांनी सर्पमित्राला बोलवलं आणि दुबाकर यांचा भाऊ टीव्ही मेकॅनिक असल्यानं त्यांनी टीव्ही उघडला आणि सापाला सुखरूप बाहेर निघन काढलं. दादा ती डबा घ्या ती याची असती ना ती. यानंतर धक्कादायक बातमी आहे. डोंबिवलीतून 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी एका लहानग्यावर हल्ला केला. घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर कुत्र्यांनी हल्ला करत त्याला अक्षरशः फरफटत नेलं. ही धक्कादायक घटना मोठा गाव रेतीबंदर परिसरामध्ये घडली आहे. कुत्र्यांनी हाताला पोटाला चावा घेतलाय. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीनं या मुलाचा जीव वाचवलाय. दरम्यान चिमुकल्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा राज्यातल्या प्रत्येकच ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना प्रचंड प्रमाणात धोका निर्माण होत असतो. यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी. छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं. त्यानंतर हरियाणाच्या रोहतकमध्ये राहणाऱ्या मगननं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं व्हिडिओ बनवून पत्नीवर गंभीर आरोप केलेत. मगनच्या पत्नीचे संभाजीनगरमधल्या एका पोलिसासोबत विवाहबाह्य संबंध होते. दोघांचा एका हॉटेलमधील व्हिडिओही तिनं आपल्या पतीला पाठवला होता. यानंतर मगननं स्वतःचं आयुष्य संपवलंय. मैं मगन अपनी पत्नी दिव्या व उसके बॉयफ्रेंड दीपक जो औरंगाबाद ये संभाजी नगर का है और पुलिस में है, उन दोनों की वजह से सुसाइड कर रहा हूँ. उन्होंने मेरे को बहुत डिस्टर्ब कर रखा है और वो मेरे से पैसे मांगते हैं और आज बोल रहे हैं दोनों इकट्ठे हैं वो इगतपुरी में रूम में और बोल रहे हैं कि अपने पापा की वो कर, अपने पापा को मार दे और उसकी जो जमीन तेरे नाम आए वो बेच के और फिर यहाँ मुंबई में जमीन लेंगे. तो मैं ये तो कर नहीं सकता, इसलिए मैं खुद सुसाइड कर रहा हूँ. और इसका दीपक को प्रमोशन के लिए 5 लाख रुपए चाहिए थे, उसका दबाव भी इन्होंने मेरे ऊपर ही बनाया. आता बातमी आहे भीषण अपघाताची. पोलिसांनी तस्करांना रोखल्यानं तस्करांनी पोलिसांच्या गाडीलाच धडक दिली आहे. यावेळी तस्करांच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्यांना उडवलं. अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. या 3 पोलिसांसह 2 जण गंभीर जखमी झालेत. पोलिसांना खचखचीत तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आधीच नाकाबंदी करून त्यांना रोखण्याचा प्लॅन आखला होता. मात्र नाकाबंदीवेळी पोलिसांच्याच गाडीला धडक देऊन पळताना हा अपघात झाला. यात 5 जण जखमी झालेत. गाडी आणि दुकानाचं मोठं नुकसान झालं. हा भीषण अपघात राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये घडलाय. यानंतर वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. राज्याच्या इतिहासात वीज दरात 10% कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणच्या याचिकांवर हा निर्णय दिलाय. तर टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात वीज दरात 25% कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्यांना 10% कपातीचा फायदा मिळणार आहे. यानंतर बातमी आहे त्रिभाषा सूत्राबाबतची. शिक्षण मंत्री दादा भुसे आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. भुसे स्वतः राज ठाकरेंची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी आणि स्वतः मंत्री दादा भुसे हे हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देतील. हिंदी भाषेचा शासन निर्णय तसेच राज ठाकरे आपल्या काही तज्ज्ञ मंडळींसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बातमी सीबीएसईच्या परीक्षेबाबतची. सीबीएसई 10वीची परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना 2दा संधी मिळतील, ज्यात पहिली परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी परीक्षा मेमध्ये होईल. पहिली परीक्षा मुख्य परीक्षा असेल आणि दुसरी परीक्षा सुधार परीक्षा म्हणून ओळखली जाईल, असंही सांगण्यात येते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी, त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 2026 पासून सीबीएसई 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतली जाईल. पहिला टप्पा फेब्रुवारीत आणि दुसरा मे महिन्यात असेल. पहिल्या टप्प्यामध्ये उपस्थिती अनिवार्य आहे. दुसरा टप्पा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी असेल. विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी दुसऱ्या टप्प्यामुळे मिळणार आहे. यंदा बातमी आहे शिक्षक भरती संदर्भातली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील दुसऱ्या टप्प्यातल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. शालेय शिक्षण विभागानं शिक्षकांच्या 8,556 पदांच्या भरतीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया रखडल्यानं सामनं वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत होतं. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं गुणवत्ता यादी जाहीर करून शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केलाय. आता विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा तातडीनं भराव्या लागणार आहेत. शिक्षक भरतीच्या बातमीनंतर आता पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आलाय. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3,626 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. 12 किलोमीटरचा हा प्रकल्प असून यात 13 मेट्रो स्टेशन्स असतील. आज पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पुण्याच्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मी मनापासून माननीय मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. पुण्याच्या एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, पुण्याची एकूणच आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल मला असं वाटतं या निमित्तानं उचललं गेलंय. बातमी आहे माळेगाव साखर कारखाना निवडणुकीबाबतची. या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलनं बाजी मारली आहे. निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा 21 पैकी 20 जागांवर विजय झाला. या निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. एकमेकांवर गुलाल उधळत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे सांगवी गटातून विजयी झालेत. सहकार बचाव पॅनलला फक्त एकच जागा मिळाली, मात्र शरद पवारांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही. माळेगाव गटातील 3ही उमेदवार प्रचंड अशा मतांनी निवडून आलेत. कारण त्याचं असं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये आमच्या माळेगाव मधून कधीही असं पॅनल निवडून येत नव्हता. कधीतरी 1-2 सीटं निवडून यायची, परंतु आज दादांनी चेअरमन पदाचं डिक्लेअर केल्यामुळं मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला, जी उर्मी आली, त्या उर्मीचं रूपांतर आजच्या विजयात दिसत आहे. दादांनी जो शब्द दिला होता येणाऱ्या 5 वर्षामध्ये उच्चांकी भावाचा, आणि या अगोदरही 5 वर्षात दादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल होता त्यांनी देखील चांगल्या प्रकारे 36 भाव दिला. तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या रंजन तावरेंनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय. हा विजय दहशत आणि धनशक्तीचा आहे असा आरोप तावरेंनी केलाय. सत्तेचा पुरेपूर गैरवापर, प्रचंड दहशत, दबाव, सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदाला वेठी धरायचं काम केलं गेलं. यानंतर आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. साम टीव्हीच्या बातमीनंतर बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. शहरात अवैध बॅनर्स आणि पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आता तरी शहराचं विद्रुपीकरण थांबणार का हे येत्या काळात दिसेलच.
सर्वोच्च न्यायालयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करून उद्यापासून म्हणा किंवा 2 दिवसापासून आम्ही 100% गुन्हे दाखल करण्यास चालू करणार आहोत. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून पण हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की इथून पुढं अनाधिकृत पोस्टर बॅनर जे लावतील त्यांच्यावरती नगरपालिकेमार्फत निश्चितपणे गुन्हे दाखल केल्याची दक्षता घेण्यात येईल. यानंतर बातम्या बघणार आहोत वारीबाबतच्या. तीर्थे तया ठाई येती पुनीत व्हावया. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज लोणंद मुक्कामी असणारे वारकरी वाल्हेकरांचे आदरातिथ्य स्वीकारून पंढरीकडे मार्गस्थ होताना लोणंद मुक्कामी विसावतील. दरम्यान वाटेत माऊलींच्या पादुकांना दुपारी नीरा स्नान होईल. दुपारी पालखी नीरा नदीकाठी विसाव्याला थांबेल. त्यानंतर पादुकांना नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घालण्यात येईल. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. नीरा स्नान संपन्न झाल्यानंतर पालखी पुणे जिल्ह्याचा निरोप घेते आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करते. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती शहरात प्रवेश करेल. उंटवडी दवळ्यांची इथे वारकरी पाहुणचार स्वीकारून पुढे पंढरीकडे निघतात. वाटेतील पुढचा टप्पा असतो बारामती. संध्याकाळी पालखी शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी असते. यावेळी बारामतीच्या प्रत्येक चौकात पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं. भाविक आणि वारकरी पालखीवर फुलांची उधळण करतात. तुकोबांच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी बारामतीकरांची मोठी गर्दी होती. तर शतकातील सर्वात भव्य लग्न, तब्बल 400 कोटींचा हा लग्न समारंभ पार पडतोय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. 100-200 नव्हे तर तब्बल 400 कोटींचा हा शाही विवाह सोहळा होतोय जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांचा. 61 वर्षीय बेझोस आणि त्यांची मंगेतर 55 वर्षीय लॉरेन्स साचेन्स या आठवड्यात व्हेनिसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह 24 ते 28 जून दरम्यान होणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये व्यवसाय, राजकारण, हॉलिवूड आणि वित्त क्षेत्रातील 200 ते 250 VIP पाहुणे उपस्थित असतील. यानंतर बातम्या बघूयात झटपट 100. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी सुसज्ज अशा जर्मन हँगर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागानं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांच्या पालखी तळांसह इतर 36 ठिकाणी हे मंडप उभारलेत. या मंडपामध्ये भाविकांना, वारकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाय पिण्याचं पाणी, आरोग्य, स्वच्छतागृह या सोयीसुविधा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिकच्या ठाणगावातील बेलटेकडीवर 21,000 रोपांची लागवड करण्यात आली आहे. यात 500 विद्यार्थी, 300हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते. नाशिकचे आयकर आयुक्त भरत आंधळे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. 3 वर्षात तालुक्यात 2 लाख झाडं लावण्याचा संकल्प आयुक्तांनी केला आहे. चाळीसगावात संविधान हत्या दिनानिमित्त आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असणाऱ्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे ज्येष्ठ सेनानी तसंच दिवंगत सेनानींच्या कुटुंबियांचा सत्कार भाजपतर्फे करण्यात आला. चंद्रपूरच्या महाविद्यालयामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्राचं लोकार्पण झालंय. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाची उभारणी केली आहे. या अभ्यास केंद्रामध्ये 300 विद्यार्थी निवडले गेले. त्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी आखणी या अभ्यास केंद्रामध्ये केली जाणार आहे. रायगडमध्ये भातशेतीच्या पेरणीची कामं सुरू झाली आहेत. अवकाळी पावसानं भातशेतीच्या पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या कामांचा खोळंबा झाला होता.
मात्र पावसाच्या लहरीपणावर मात करत रायगडमध्ये भातशेतीच्या पेरणीला सुरुवात झाली. अकोल्यामध्ये अँब्युलन्स चालकाला मारहाण केली आहे. कुत्र्याला अँब्युलन्सची धडक लागल्यानं जागीच मृत्यू झाला. त्यामुळे कुत्र्याच्या मालकानं पाठलाग करत अँब्युलन्स चालकाला मारहाण केली. या सर्व घटनेत अँब्युलन्समधील रुग्णाचा जागीच जीव गेलाय. त्यामुळे कुत्र्याच्या मालकाला अटक केली असून कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. धाराशिवमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. 2 लाखांची लाच मागत 95,000 रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक आणि महिलेला ताब्यात घेतले. 306 गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगरमधील सीताराम सारडा विद्यालयामध्ये विद्यार्थ्याची हत्या केली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होताच त्याचा मृत्यू झाला. तसंच हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोहम्मद शेख असं मृत मुलाचं नाव.